दररोज सकाळी अलार्म वाजला ना, हं, की माणसाच्या डोक्यात एकच विचार येतो. की लगेच अंथरुणातून उठायचं की ते स्नूज बटन दाबायचं. हो ना. म्हणजे आणखी एक 5-10 मिनिटं मस्त झोप काढायची. ऐकायला हा अगदी साधा आणि क्षुल्लक प्रसंग वाटतो. पण खरं सांगायचं तर तसं नाहीये. बरोबर. कारण खऱ्या अर्थाने विचार केला तर सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं आयुष्य म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, निर्णयांची एक अखंड साखळीच असते. अगदी बरोबर. छोटे निर्णय असोत किंवा आयुष्यातले खूप मोठे व्यावसायिक निर्णय असोत. हो, पण गंमत बघ ना, आपण एवढे निर्णय घेतो, तरीही बरेचदा आपण चुकीचे का ठरतो? म्हणजे आजच्या या सखोल चर्चेत आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. आणि यासाठी आज आपल्याकडे खूप जुना पण अत्यंत प्रभावी संदर्भ आहे. नक्कीच. दासबोधात शेकडो वर्षांपूर्वी एक अतिशय ठाम दावा केला गेलाय. हं. तो म्हणजे विवेकाने घेतलेला निर्णयच नेहमी योग्य असतो. हां, खरोखरच खूप कुतूहल निर्माण करणारा दावा आहे. हो ना? पण मला प्रश्न असा पडतो, की हा विवेक म्हणजे नक्की काय? तो फक्त आपला बुद्ध्यांक किंवा तो जो आयक्यू असतो, तो आहे की आणखी काही? कसंय, नेहमी योग्य हे शब्द खूप वजनदार आहेत. जेव्हा आपण रोजच्या धावपळीत निर्णय घेतो ना, तेव्हा अनेकदा ते निर्णय एकतर घाईघाईत घेतलेले असतात. किंवा कोणाच्या तरी प्रभावाखाली. अगदी तेच. आपण अनेकदा पाहतो की काही निर्णय त्या क्षणी एकदम भारी वाटतात. हां, पण 4-5 वर्षांनी पाहिलं तर तोच निर्णय आयुष्यातील सर्वात मोठी चूक वाटू लागतो. दासबोधातील या दाव्याचा गाभा असा आहे की आपण जे काही आहोत ते आपण घेतलेल्यांनाच छोट्या-मोठ्या निर्णयांचा परिणाम असतो. खरंय. त्यामुळे हे निर्णय घेताना जो विवेक वापरला जातो ना, तो समजून घेणं आजच्या काळात जास्त महत्वाचे आहे. आणि म्हणूनच आपण आजच्या या सत्रात यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. पण मग सुरुवात इथूनच करूया, की हा विवेक म्हणजे नक्की काय? हम्म. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की एखादा माणूस खूप हुशार आहे, त्याचा आयक्यू खूप जास्त आहे, म्हणजेच त्याच्याकडे विवेक आहे. पण आपला स्रोत काहीतरी वेगळंच सांगतोय, बरोबर? होय, कारण हुशारी आणि विवेक या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. नुसती माहिती असणे किंवा योग्य आणि अयोग्य यातील फरक माहीत असणे याला विवेक म्हणता येणार नाही. म्हणजे फक्त थिअरी माहिती असणं पुरेसं नाहीये. बरोबर. समजा एखाद्याला माहीत आहे की सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. ती झाली माहिती. अगदी बरोबर. ती माहिती किंवा त्याची बुद्धिमत्ता झाली. पण तरीही तो ती कृती करतोच ना? हो, करतोच. म्हणजेच इथे बुद्धी आहे पण विवेक नाही. दासबोधानुसार विवेक हे फक्त मेंदूचे किंवा तर्काचे काम नाहीये. मग ते नक्की काय आहे? तो मन, बुद्धी आणि अनुभव या तिन्हींचा एक अत्यंत सूक्ष्म आणि उत्तम समतोल आहे. जेव्हा माहितीचं रूपांतर शहाणपणात होते आणि तो समतोल साधला जातो तेव्हाच तिथे विवेक जागतो. अरेच्छा. म्हणजेच फक्त रस्ता माहीत असणे पुरेसे नाही, तर गाडी योग्य वेगाने आणि सुरक्षितपणे चालवण्याचे भान असणे म्हणजे विवेक. नक्कीच. जर आपण याला आजच्या आधुनिक भाषेतील एका उपमेत बसवायचे ठरवले, तर मला वाटतं विवेक हा आपल्या आतील एका प्रगत GPS सिस्टमसारखा आहे. प्रगत जीपीएस? हे थोडं उलगडून सांगाल का? कारण ही उपमा खूप रंजक वाटतेय. म्हणजे बघ, एक साधे GPS आपल्याला फक्त सर्वात जवळचा रस्ता दाखवते. हो, ज्याला आपण शॉर्टकट म्हणतो. बरोबर. ते म्हणेल की हा रस्ता जवळचा आहे, इथून जा. पण एक प्रगत GPS तसे करत नाही. मग ते काय करतं? ते संपूर्ण आजूबाजूची परिस्थिती पाहते. पुढे ट्रॅफिक आहे का, रस्त्यावर मोठे खड्डे आहेत का, हवामान कसे आहे, अच्छा. किंवा तिथे काही अपघात झाला आहे का, या सर्वांचा विचार करून ते आपल्याला फक्त जवळचंच नाही, तर सर्वात सुरक्षित आणि सर्वांगीण योग्य असा रस्ता दाखवते. अगदी लॉजिकल आहे. कदाचित तो रस्ता 5 मिनिटे जास्त वेळ घेईल, पण तो आपल्याला सुरक्षित पोचवेल. विवेक हा अशाच प्रगत GPS सारखा आहे, जो फक्त तात्पुरता फायदा न पाहता संपूर्ण आयुष्याचा रस्ता सुरक्षित करतो. अतिशय चपखल उपमा दिलीये. बरोबर आहे. आणि इथेच खरी गोम आहे. कशी काय? जर आपल्या सर्वांच्या आत हे प्रगत जीपीएस आधीपासूनच बसवलेले आहे, तर मग आपण नेहमी चुकीच्या रस्त्याला का लागतो? हां, प्रश्न तर पडतोच. आपण त्याचे ऐकत का नाही? याचे कारण म्हणजे आपलेच आपल्याशी एक सततचं युद्ध सुरू असतं. अच्छा, म्हणजे आतल्याच संघर्ष. हो. आपल्या दोन भिन्न दिशांना खेचणाऱ्या शक्ती आहेत, आपले मन आणि आपली बुद्धी. दासबोधात एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे. कोणता? ज्या गोष्टी लगेच सुख देतात, ज्याला आपण शॉर्ट टर्म प्लेजर म्हणतो, हां, त्या नेहमीच योग्य नसतात. आणि ज्या गोष्टी खरोखर योग्य असतात, त्या सुरुवातीला अतिशय कठीण, कंटाळवाण्या किंवा त्रासदायक वाटू शकतात. म्हणजेच तात्काळ मिळणारं सुख विरुद्ध दूरगामी फायदा
असा हा संघर्ष आहे. अगदी बरोबर. म्हणजे मन हे एखाद्या हट्टी लहान मुलासारखे असते, ज्याला आत्ताच्या आत्ता हातात चॉकलेट हवे असते. नक्कीच. मनाला डोपामाइनचा तो काय म्हणतो आपण तात्काळ मिळणारा डोस हवा असतो. हो ना. समोर गरमागरम जंक फूड असेल तर मनाला ते लगेच खायचे असते. सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याऐवजी आणखी थोडा वेळ आरामात पांघरूण ओढून पडून राहावे असं मनाला वाटतं. अगदी तेच. किंवा सणासुदीला एखादा सेल दिसला की खिशात पैसे नसतानाही क्रेडिट कार्डवर किंवा EMIवर एखादा महागडा गॅजेट घेऊन तो आनंद मिळवावा. बापरे, हे तर खूपच कॉमन आहे आजकाल. हो ना. ही मनाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. आणि दुसरीकडे असते ती बुद्धी. बुद्धी ही एका कडक पण दूरदृष्टी असलेल्या पालकासारखी असते, जिचा विचार कायम लाँग टर्म असतो. अगदी बरोबर. जंक फूड खाण्याऐवजी जिममध्ये जाऊन घाम गाळणे किंवा अनावश्यक खर्च करण्याऐवजी पैशांची गुंतवणूक करणे हे बुद्धीचं काम आहे. होय. म्हणूनच दासबोधाचा यावरील मुख्य नियम सांगतो की बुद्धीच्या माध्यमातून मनावर नियंत्रण ठेवा. पण इथेच तर सगळी अडचण आहे ना. ती कशी? बुद्धीला जरी भविष्यातला फायदा दिसत असला तरीही तो मिळायला खूप वेळ लागणार असतो. त्यामुळे त्या क्षणी मनाचा जोर कायम जास्त असतो. इथे मला थोडं थांबून एक व्यावहारिक शंका विचारायची आहे. हो, नक्कीच. हे सर्व ऐकायला वाचायला खूप सोपे वाटते. बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवा हे वाक्य भिंतीवर लावायला एकदम छान आहे. हो, अगदी सुविचारासारखं. पण वास्तव अगदी वेगळे असते ना. जेव्हा समोर ते गरमागरम जंक फूड असते तेव्हा ही सगळी शहाणी बुद्धी अचानक कुठे जाते? हा, बरोबर. ती नेहमी का हरते आणि ते हट्टी मनच का जिंकते? जर बुद्धीला चांगले वाईट समजते तर ती ऐनवेळी कमकुवत का पडते? हा मानवशास्त्राचा आणि मेंदूच्या उत्क्रांतीचा एक खूप मोठा पेच आहे. अच्छा. यामागचं कारण म्हणजे आपले मन हे पूर्णपणे भावनांशी जोडलेले असते आणि भावना ह्या तर्कापेक्षा नेहमीच अधिक प्रबळ आणि हजारो पटींनी जलद असतात. म्हणजे भावनांचा स्पीड जास्त असतो? पण बुद्धीला जो फायदा दिसतो म्हणजे 10 वर्षानंतरचं निरोगी आयुष्य. हो, तो अमूर्त असतो. तो हम्म. लगेच डोळ्यासमोर दिसत नाही. म्हणूनच विवेकाची गरज भासते. अच्छा, आता लिंक लागली. विवेक ही अशी एक ढाल आहे जी बुद्धीला बळ देते आणि मनाच्या त्या तात्कालिक सुखाच्या ओढीला लगाम घालते. भारी. म्हणजे विवेक हा मन आणि बुद्धी या दोघांमधला दुवा आहे जो कृती घडून आणतो. अगदी तसंच. पण मग असा प्रश्न पडतो की जेव्हा मन बुद्धीवर मात करते तेव्हा आपण चुकीच्या मार्गावर जातोच. पण बुद्धीला कमकुवत करणारे इतर कोणते घटक आहेत? आपले हे आतील GPS अचानक सिग्नल गमावून का बसते? दासबोधातील विश्लेषणानुसार लोक चुकीचे निर्णय घेतात याची मुख्यत्वे 4 कारणे आहेत. 4 कारणे. हो, ही 4 कारणे अशी आहेत जी आपल्या विवेकावर जणू काही काळा पडदा टाकतात आणि आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधतात. बापरे, कोणती आहेत ती कारणे? यातील पहिले कारण आहे भावनांचा अतिरेक. म्हणजे इमोशन्सचा भडका. हो, जेव्हा माणूस खूप रागात असतो, अत्यंत घाबरलेला असतो किंवा एखाद्या मोहात पूर्णपणे वाहून गेलेला असतो ना, तेव्हा मेंदूचा तार्किक विचार करणारा भाग जणू काही बंदच पडतो आणि फक्त प्रतिक्रिया देणारा भाग सक्रिय राहतो. त्यामुळे विवेकाला तिथे जागाच उरत नाही. अगदी बरोबर. हे अगदी खरंय. रागात पाठवलेला एखादा मेसेज किंवा ईमेल नंतर किती महागात पडतो हे आपण सर्वांनीच कधी ना कधी अनुभवले असेल. हो ना. मग नंतर पश्चाताप होतो. आणि दुसरे कारण काय? दुसरे अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे समाजाचा दबाव. म्हणजे लोक काय म्हणतील? अगदी तेच. लोक काय म्हणतील या भीतीने घेतलेले निर्णय. आणि हे फक्त साध्या गोष्टींपुरते मर्यादित नसते. करिअर निवडण्यापासून ते लग्न करण्यापर्यंत अनेक मोठे निर्णय फक्त समाजाच्या दबावाखाली घेतले जातात. या मुद्द्यावर ना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. काय? समाजाचा दबाव हा मोठ्या माणसांसाठीच्या पीअर प्रेशर सारखाच आहे. खरंय. आपण शाळेत असताना बघतो की मुले मित्रांच्या दबावाखाली चुकीच्या गोष्टी करतात. पण मोठे झाल्यावर हे पीअर प्रेशर आणखी भयानक रूप घेते. म्हणजे कसं? समाज काय म्हणेल किंवा नातेवाईक काय विचार करतील म्हणून आपण खिशाला न परवडणाऱ्या महागड्या गाड्या घेतो. हो, किंवा क्षमतेपेक्षा मोठी घरं घेण्यासाठी कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातो. अगदी तेच. म्हणजेच केवळ दुसऱ्यांना खुश करण्यासाठी आणि एक खोटा रुबाब दाखवण्यासाठी आपण स्वतःचेच आर्थिक आणि मानसिक नुकसान करून घेतो. अतिशय तंतोतंत. तो प्रौढांचा पीअर प्रेशरच आहे. आणि जेव्हा हा दबाव असतो तेव्हा आपला विवेक पूर्णपणे कोपऱ्यात ढकलला जातो. आपण आपल्या बुद्धीऐवजी इतरांच्या अपेक्षांनुसार जगायला लागतो. हो. आता यातील तिसरे कारण आहे अज्ञान किंवा माहितीचा अभाव.
म्हणजे अर्धवट ज्ञान. हो, पुरेशी माहिती नसताना केवळ ऐक्यू गोष्टींवर विश्वास ठेवून घेतलेला निर्णय हा अंधारात मारलेल्या बाणासारखा असतो. नक्कीच. आणि चौथे कारण जे सर्वात जास्त दुर्लक्षित केले जाते ते कोणतं? ते म्हणजे आळस. योग्य गोष्ट करण्यासाठी जे कष्ट घ्याले लागतात ते टाळण्याची प्रवृत्ती. हां, म्हणजे व्यायाम करणे योग्य आहे हे माहीत असते, पण पण पहाटे उठण्याचा आळस विवेकावर मात करतो. खरे आहे. विवेक हा आपल्याला या चारी कमकुतांपासून म्हणजे भावनांचा अतिरेक, समाजाचा दबाव, अज्ञान आणि आळस यापासून वाचवतो. हे सर्व ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्टिकासारखी स्पष्ट होते की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या प्रगत जीपीएसची म्हणजेच विवेकाची नितांत गरज आहे. अगदी, पण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा एखादा कठीण प्रसंग समोर उभा राहतो, जेव्हा चारी बाजूनी दबाव असतो, तेव्हा हा विवेक नक्की कसा वापरायचा? दासबोधात यासाठी काही व्यावहारिक कृती किंवा टप्पे दिले आहेत का? कारण फक्त तत्वज्ञान ऐकायला छान वाटते, पण प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन महत्वाचं आहे. हो ना. अंमलबजावणीसाठी एखादे टूल किट हवेच. हो, आणि हाच दासबोधाचा सर्वात व्यावहारिक आणि मोलाचा भाग आहे. तिथे विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठी एक अचूक 5 टप्प्यांची प्रक्रिया दिली आहे. अच्छा, 5 टप्पे आहेत. हो, जर ही प्रक्रिया एखाद्याने सवयीचा भाग बनवली तर आयुष्यातील निर्णय चुकण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात येते. हे 5 टप्पे अतिशय वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या भक्कम आहेत. 5 टप्प्यांची प्रक्रिया. मग तर हे सविस्तर समजून घ्यायलाच हवे. पहिला टप्पा कोणता? पहिला टप्पा आहे रुके, म्हणजेच पॉज घेणे. थांबणे. हो, जेव्हा एखादी कठीण किंवा भावनिक परिस्थिती समोर येते तेव्हा लगेच घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. सुरुवातीला भावनांचा एक प्रचंड लोंढा आलेला असतो. मग तो राग असो, अतिउत्साह असो किंवा भीती, या भावनांना आधी शांत होऊ द्या. म्हणजे एकदम रिॲक्ट करायचं नाही. अगदी बरोबर. जोपर्यंत मेंदूतील भावनांचे वादळ शांत होत नाही तोपर्यंत मेंदूचा तार्किक विचार करणारा भाग कामच करू शकत नाही. मला हा पहिला टप्पा खूपच आवडला. हे अगदी बास्केटबॉल किंवा इतर कोणत्याही वेगात चालणाऱ्या खेळात घेतल्या जाणाऱ्या टाइमआउट सारखे आहे. अरे हां, छान उदाहरण आहे. जेव्हा खेळ खूप वेगवान होतो, खेळाडूंवर दडपण येते आणि चुका होऊ लागतात, तेव्हा प्रशिक्षक एक टाइमआउट घेतात. हो, ते खेळाडूंना शांत करतात, त्यांना श्वास घेऊ देतात आणि मग पुढची रणनीती ठरवतात. आयुष्यातही असा टाइमआउट घेणं खूप गरजेचं आहे. एकदम परफेक्ट. आता भावना शांत झाल्यावर आणि तो टाइमआउट संपल्यावर येतो दुसरा टप्पा, तार्किक विचार करा. लॉजिकल थिंकिंग. हो, आता डोके शांत झाले आहे तर त्या निर्णयाचे फायदे आणि तोटे कागदावर लिहा आणि समजून घ्या. म्हणजे फक्त मनात विचार न करता कागदावर लिहिणे. हो, नुसते डोक्यात विचारचक्र फिरवण्यापेक्षा ते कागदावर लिहून काढल्याने मेंदूची प्रक्रिया बदलते. लिहिल्यामुळे गोष्टी अधिक स्पष्ट होतात आणि भावनांच्या जागी तर्क काम करू लागतो. म्हणजे बुद्धीला तिचे काम करण्यासाठी एक ठोस व्यासपीठ मिळवून देणे. बरोबर? होय. त्यानंतर येतो तिसरा टप्पा, दीर्घकालीन प्रभाव किंवा लॉंग टर्म इम्पॅक्ट तपासणे. याचा अर्थ काय? स्वतःला एक अत्यंत प्रामाणिक आणि कठोर प्रश्न विचारा की आज हा निर्णय घेताना जे सुख मिळत आहे ते भविष्यातही तसंच राहील का? अच्छा. हा निर्णय आजपासून 5 किंवा 10 वर्षांच्या ध्येयांसाठी योग्य आहे का? म्हणजे पुन्हा तेच EMI वर महागडा फोन घेण्याचं उदाहरण. अगदी तेच. आज तो फोन हातात आल्यावर भारी वाटेल, पण पुढची 2 वर्षे त्याचे हप्ते भरताना जे आर्थिक ओढाताण होणार आहे, तो जो दीर्घकालीन प्रभाव आहे, तो तपासणे. हो, आजचा आनंद महत्वाचा की उद्याची सुरक्षितता, हे स्वतःला विचारणे. अगदी अचूक. आणि त्यानंतरचा चौथा टप्पा आहे सलालेन, म्हणजे सल्ला घेणे. मार्गदर्शक शोधणे. कारण आपण कोणीही सर्वज्ञ नसतो. त्यामुळे ज्यांना त्या विशिष्ट क्षेत्रातील अनुभव आहे अशा अनुभवी लोकांचा किंवा मार्गदर्शकांचा सल्ला नक्की घ्या. बरोबर. पण इथे दासबोधात एक अत्यंत महत्वाची अट घातली आहे. ती कोणती? त्यांचा सल्ला नक्की घ्या, पण त्यांचे अंधानुकरण म्हणजेच ब्लाइंड फॉलो करू नका. हे खूपच महत्वाचं आहे. कारण अनेकदा आपण बघतो की लोक एखाद्या यशस्वी माणसाने सांगितले किंवा एखाद्या इन्फ्लुएन्सरने सुचवले म्हणून डोळे झाकून गुंतवणूक करतात किंवा करिअर निवडतात. अगदी बरोबर. पण त्या मार्गदर्शकाची परिस्थिती आणि आपली आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असू शकते. हो ना, त्यांचा अनुभव हा त्यांच्या प्रवासाचा भाग असतो. त्यामुळे तो सल्ला ऐकावा, पण तो आपल्या स्वतःच्या विवेकाच्या कसोटीवर तपासून पहावा. अगदी रास्त. आणि आता येतो 5वा आणि सर्वात कळीचा टप्पा,
प्रतिबद्ध रहे म्हणजेच कमिट करा. कमिटमेंट. हो, एकदा वरील 4ही टप्पे पार करून एखादा निर्णय घेतला की मग त्यावर ठाम राहायला हवे. सतत संभ्रमात किंवा द्विविधेत जगू नये. कारण दासबोधात अतिशय स्पष्टपणे म्हटले आहे की अर्धवट मनाने घेतलेला निर्णय किंवा घेतलेल्या निर्णयावर सतत संशय घेणे हे संपूर्ण नुकसानीला कारणीभूत ठरते. पण एक मिनिट, इथे मात्र मला एक मोठा आक्षेप घ्यावासा वाटतो. बोला ना. मला पॉज घेण्याची पायरी अगदी पटली, फायदे तोटे लिहिणंही पटले. पण या 5व्या टप्प्यावर मला थोडी शंका आहे. काय शंका आहे? समजा आपण खूप विचार करून एक निर्णय घेतला आणि त्यावर ठाम राहिलो, पण काही काळानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली किंवा आपल्याला जाणवू लागले की तो निर्णय खरोखरच चुकीचा होता, तर काय? अच्छा. अशावेळी आपण प्रतिबद्ध राहण्याच्या नावाखाली त्या चुकीच्या निर्णयाला चिकटून बसलो तर ते जास्त नुकसानकारक नाही का ठरणार? याला आधुनिक भाषेत संक कॉस्ट फॅलेसी म्हणतात, जिथे आपण आधीच खूप वेळ किंवा पैसा ओतला आहे म्हणून चुकीच्या गोष्टीत अडकून पडतो. हा एक अतिशय उत्कृष्ट आणि तार्किक प्रश्न आहे. पण इथेच या 5 टप्प्यांच्या प्रक्रियेचं सौंदर्य दडलेलं आहे. ते कसं काय? 5व्या टप्प्यावर आपण अचानक हवेतून येत नाही. त्या आधीच्या 4 पायऱ्या अत्यंत काटेकोरपणे पार पाडल्यामुळेच 5व्या पायरीवर संभ्रम उरत नाही. अच्छा, म्हणजे प्रोसेस एवढी स्ट्रॉंग आहे? हो, जेव्हा भावना बाजूला ठेवून पॉज घेतो, फायदे तोटे तपासून लॉजिक लावतो, भविष्याचा विचार करतो आणि दिग्गजांचा सल्ला घेऊन निर्णय घेतो ना, तेव्हा त्या निर्णयात चुकीची शक्यता नगण्य असते. म्हणजे हा एका मजबूत इमारतीचा पाया रचण्यासारखा प्रकार आहे. जर पायाच भक्कम असेल तर भिंती पडण्याची भीती नसते. नक्कीच. ही 5वी पायरी म्हणजे कोणताही आंधळा हट्टीपणा नाही. बरोबर. तो पूर्ण विचारांती सर्व बाजूंनी तपासून घेतलेल्या निर्णयावरील अढळ विश्वास आहे. होतं काय की अनेकदा निर्णय योग्य असतो, पण त्याची अंमलबजावणी करताना सुरुवातीला काही अडचणी येतात. हो, स्ट्रगल असतोच. जर आपला निर्णयावर विश्वास नसेल आणि आपण संभ्रमात असू तर आपण आपली 100% ऊर्जा त्या कामात देऊ शकत नाही. अगदी खरंय. आणि जेव्हा पूर्ण ऊर्जा दिली जात नाही तेव्हा ते काम साहजिकच फसतं. मग आपण सोयीस्करपणे निर्णयाला दोष देतो. बरोबर. पण दासबोध सांगतो की निर्णय घेतल्यानंतर स्वतःवर आणि आपल्या विवेकावर विश्वास ठेवा आणि पूर्ण ताकदीने तो निर्णय अंमलात आणा. अर्धवट प्रयत्नांनी चांगले निर्णयही चुकीचे ठरतात. आता मात्र पूर्ण चित्र स्पष्ट झाले. म्हणजे निर्णय हा फक्त कागदावर योग्य किंवा अयोग्य नसतो, तर तो घेतल्यानंतर तो योग्य ठरवण्यासाठी जी प्रत्यक्ष मेहनत आणि कमिटमेंट दिली जाते त्यातून त्याची योग्यता सिद्ध होते. आणि त्यासाठी संभ्रम नको. अगदी बरोबर. हे 5ही टप्पे एकमेकांशी कसे गुंफलेले आहेत आणि ते विवेकाला कसे जागृत करतात हे आता मला नीट समजले. तर जर आपण आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेचा एक व्यापक सारांश काढायचा ठरवला तर आपला अंतिम संदेश हाच आहे की जीवनातील प्रत्येक छोटा निर्णय आपल्या भविष्याचा एक ब्लूप्रिंट किंवा नकाशा तयार करत असतो. ब्लूप्रिंट. आपण 10 वर्षानंतर कुठे पोहोचणार आहोत हे आज आपण काय निवडतो यावर अवलंबून आहे. आणि या संपूर्ण प्रवासात विवेक हाच तो खरा आणि एकमेव मार्गदर्शक आहे, जो तात्पुरत्या भावनांच्या किंवा मोहांच्या आहारी न जाता योग्य दिशा दाखवतो. हो, तो आपल्याला थांबवतो, शांतपणे विचार करायला लावतो आणि खऱ्या अर्थाने दीर्घकालीन सुखाकडे घेऊन जातो. हे खरंच खूप डोळे उघडणारे आणि विचारांना चालना देणारे आहे. आज आपण विवेकाची ही अत्यंत व्यावहारिक आणि आजच्या काळाशी सुसंगत बाजू समजून घेतली. केवळ मेंदू वापरणे आणि विवेक वापरणे यातला मोठा फरक आज स्पष्ट झाला. आता वेळ झाली आहे या सखोल चर्चेची सांगता करण्याची. पण जाण्यापूर्वी याच ब्ल्यूप्रिंटच्या कल्पनेवर आधारित एक विचार मला इथे मांडायचा आहे, जो प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी पडताळून पाहावा. नक्की सांगा. जर आपण मान्य केले की आपला प्रत्येक लहान-सहान निर्णय आपल्या भविष्याचा ब्ल्यूप्रिंट तयार करत असतो, तर एकदा शांतपणे विचार करा. आपण रोज जे छोटे छोटे निर्णय अगदी नकळत घेतो, जसे की फावल्या वेळात तासनतास मोबाईलवर रिकामटेकडे स्क्रोल करत राहणे, हो, जे आपण सगळेच करतो, किंवा कामाच्या वेळेत अनावश्यक गप्पा मारणे किंवा अभ्यासाची आणि व्यायामाची सतत टाळाटाळ करणे, अगदी ते छोटे निर्णय आपल्या पुढच्या 10 वर्षांच्या आयुष्याची कोणती वास्तू उभी करत आहेत. तो आज तयार होणारा ब्ल्यूप्रिंट एका मजबूत, सुंदर आणि सुरक्षित इमारतीचा आहे. की त्यातून एक असा गुंतागुंतीचा भूलभुलैया तयार होतोय, जिथून बाहेर पडणे पुढे जाऊन आपल्यालाच अशक्य होईल. अगदी बरोबर. विवेकाची मदत घेऊन या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधा. आजच्या सत्रात एवढेच.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयावर विचारमंथन करण्यासाठी.